तुम्ही जेवढं कमी बोलाल, लोक तेवढंच तुम्हाला जास्त ऐकायला पसंत करेल. ज्याचं प्रेम निस्वार्थ असतो, त्याचा काहीच स्वार्थ नसतो. चांगली वेळ नक्कीच येते, पण वेळेवरच येते. माहीत आहे, हे जग खूप वाईट आहे. त्याला सुधरवणं आपल्या हातात नाही, पण आपला व्यवहार सगळ्यात चांगला ठेवणं हे आपल्या हातात आहे. तुमचे कर्मच तुमची ओळख आहे, नाहीतर एका नावाचे तर 1000 व्यक्ती आहे. वेळ वाईट आली, परंतु दुःखी नाही आहे मी. आपल्या परिस्थितीशी हार मानून घेऊ अशी व्यक्ती नाही आहे मी. या संपूर्ण जगात माणूसच फक्त एक असा प्राणी आहे ज्याच्या विष दातात नाही तर बोलण्यात आहे. लोक तुमच्याविषयी काय विचार करतात, हा जर विचार पण तुम्हीच केला तर लोक काय विचार करतील? लोकांना काहीच फरक पडत नाही की तुम्ही सुखी आहात की नाही. त्यांना फक्त फरक पडते तुम्ही त्यांना सुखी ठेवू शकता की नाही. कपडे आणि चेहरा तर नेहमी खोटच बोलत असते. वेळ आल्यावरच माणसाचं खरं पण बाहेर पडते. आपल्या माणसाला तुम्ही आहे याची जाणीव करून द्या, नाहीतर वेळ तुम्हाला आपल्या माणसाशिवाय जगणं शिकवेल. राजा तर वेळ असते आणि व्यक्ती तर फक्त गर्व दाखवते. जेव्हा कोणाला तुमच्या सोबत बोलायचं नसेल तर समजून घ्या, तो आता तुमचा राग करायला लागला आहे. रिस्पेक्ट पण मिळेल, पैसा पण मिळेल, फक्त काळजी घ्या आईबापाची, तुम्हाला स्वर्ग पण मिळेल. ज्याच्यावर विश्वास आहे त्याने जर विश्वास तोडला तर संपूर्ण जगावरूनच विश्वास उठतो. संपूर्ण जग म्हणते आता सोडून दे प्रयत्न करणं, परंतु मन हळूच म्हणते तू आणखी एकदा प्रयत्न करू शकतेस. इन्सल्ट नका करू कधीच एखाद्या मागणाऱ्याची, कारण की तो तुम्हाला मागायला नाही तर तुम्हाला आशीर्वाद द्यायला आला असतो. कोणाचे पाय पकडून यश मिळवल्यापेक्षा स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा निश्चय करा. ज्यावेळेस तुमच्या हसण्याचं कारण फक्त तुम्हीच असाल, त्यावेळेस तुम्हाला कोणीच रडू शकत नाही. कोणाला एवढं महत्त्व नका देऊ की तो तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य चोरून घेऊन जाईल. आपल्या बोलण्यात खूप ताकद असते. कडू बोलणाऱ्याचं सहज सुद्धा खपत नाही आणि गोड बोलणाऱ्याचं मिरची सुद्धा खपते. जो व्यक्ती जेवढं जास्त शांत राहतो त्याची रिस्पेक्ट तेवढी जास्त राहते. नेहमी तोच व्यक्ती आपल्याला जास्त रडवतो की ज्यांना आपण स्वप्नातही रडू देत नाही. तुम्ही कितीही सुखी राहण्याचा प्रयत्न करा, पण जेव्हा आपल्याला आपल्या जवळच्या माणसाची आठवण येते तेव्हा खूपच रडावंसं वाटते. प्रेम आणि रिस्पेक्ट कधीच कोणाला एवढी देऊ नका की तो त्याची लायकी विसरून जाईल. माफ सर्वांना परत परत करा, पण विश्वास मात्र एकचदा करा. खूप त्रास होते हे पाहून की तुझ्याकडे सर्वांसाठी वेळ आहे, फक्त मी सोडून. ज्याला मी म्हणायची हवा लागली, मग त्याला ना कोणती दवा लागत ना कोणती दुवा लागत. नाती आणि रस्ते तेव्हाच खतम होते जेव्हा पाय नाही मन थकते. ज्यांना माझी कदर नाही आता त्यांची मला पण काळजी नाही. मी तुझ्यावर नाही त्या वेळेवर नाराज आहे जो तुला कधीच मिळाला नाही माझ्यासाठी. उजेडाची कदर फक्त त्यालाच असते ज्यांनी खूप अंधार पाहिला आहे आपल्या जीवनात. प्रेम त्याच्यावरच करा जो तुमच्यावर प्रेम करेल. तो स्वतःपेक्षा जास्त तुमच्यावर विश्वास करेल. तुम्ही म्हणाल थांब काही क्षण आणि तो तुमच्यासाठी संपूर्ण आयुष्य घालवेल. चूक तर फक्त एवढीच होती, मी त्याच्यावर जीवापेक्षा जास्त प्रेम केलं. असं काय माहित माझी एवढी काळजी त्याला निष्काळजी बनवेल. त्याची कदर करणं कधीच कमी नका करू की जो आजच्या युगातही तुम्हाला वेळ देतो. एखाद्याचा गुण आपल्याला तेव्हाच दिसतो जेव्हा आपण त्याच्या चुका काढणं बंद करतो. चांगली संगत एक अशी गोष्ट आहे जे तुम्हाला वेस्ट पासून बेस्ट बनवू शकते आणि बेस्ट पासून वेस्ट. जे आपल्याला नेहमी म्हणते की तुला कधीच रडू नाही देणार, नेहमी तेच लोक आपल्याला जास्त रडवतात. जीवनात फक्त दोनच प्रकारचे लोक तुम्हाला जास्त दुःख देतात,
एक म्हणजे जे तुमच्या जवळ आहे आणि दुसरं म्हणजे जे तुमच्या खूप जास्त जवळ आहे. या व्यक्तीला कधीच समजावून नका सांगू की ज्याला कधीच तुम्हाला समजायचं नसते. तुम्ही कितीही प्रयत्नाने टिकवाल नाते, पण ज्याला बदलायचं असते तो बदलूनच जातो. नेहमी त्याच लोकांना आपल्या मनाचा त्रास माहीत नसते जे आपल्याला म्हणते की मी तुला तुझ्यापेक्षा जास्त ओळखतो. जीवनात आपल्याला एक दिवस नक्की समजते कोण आपलं आहे आणि कोण परक, परंतु तोपर्यंत खूप वेळ होते. जर तुम्हाला माझे विचार थोडे जरी आवडले असतील, मी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचेही असे काही विचार असतील ते आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ संपूर्ण बघण्यासाठी धन्यवाद.